नमस्कार. दुर्गा या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की दादासाहेब आणि जग्गू बोलत असतात. दादासाहेब जग्गूला म्हणतात की जग्गू, आज आमची सेवा करायची बुद्धी कशी काय झाली तुला? यावर जग्गू म्हणतो की बघा आता, अहो आम्ही कायमचे तुमचे सेवक आहोत. आणि तो दादासाहेबांना चहा द्यायला लागतो. यावर दादासाहेब म्हणतात की आमचं कसं आहे माहिती आहे का जग्गू, आम्ही माणसाला ना त्याच्या लायकीप्रमाणे वागवतो. मग जग्गू म्हणतो की बोला बोला, टोचून बोला, अजून बोला. आणि तो दादासाहेबांना म्हणतो की एक दिवस ना तुम्हाला पण कळेल की हा जग्गू किती कामाचा माणूस आहे ते. मग दादासाहेब जग्गूला म्हणतात की म्हणजे आमचा फोटो भिंतीवर लागण्याआधी तो दिवस येईल ना? यानंतर जग्गू दादासाहेबांना म्हणतो की एक विचारू का दादासाहेब? तर दादासाहेब म्हणतो की नको, आम्हाला तू आणि तुझे प्रश्न दोन्हीही आवडत नाही. मग जग्गू म्हणतो की नाही तरी पण विचारतो आणि म्हणतो की ते साळुंके आहेत ना पोलीस अधिकारी, ते आले होते बघा तुम्हाला भेटायला. आणि आम्ही त्यांना विचारलं की काय काम आहे तुमचं? तर मला म्हणाले की नाही, आमचं दादासाहेबांकडे काम आहे, खूप महत्त्वाचं आहे. आणि डायरेक्ट तुमच्या खोलीत शिरले बघा. आणि तो म्हणतो की काय एवढं काय महत्त्वाचं काम होतं? यावर दादासाहेब म्हणतात की मगाशी काय म्हटलं होतं आम्ही माणसाला त्याच्या लायकीप्रमाणे वागवतो. आमचं काय काम होतं हे तुला समजण्या इतपत तुझी लायकी नाही आहे, तेव्हा तोंडाला कुलूप मारा. मग जग्गू दादासाहेबांना म्हणतो की काय दादासाहेब, आम्ही तुमची एवढी सेवा करतो आणि तुम्ही आम्हाला सांगणार नाही होय? कशाला आले होते पोलीस, सांगा ना. मग दादासाहेब जग्गूला म्हणतात की म्हात्रे यांना फोन लाव आणि त्यांना म्हणावं तुझं आजचं तिकीट काढायला गावाला जा आणि विचार करत बस. मग जग्गू नाराज होऊन म्हणतो की काय हो दादासाहेब, तुम्ही सारखं मला हाकलून द्यायची धमकी काय बरं देत असता? माझं डोकं फिरलं ना मी खरंच निघून जाईन ना. यावर दादासाहेब म्हणतात की अरे जा की लेका, कधीपासून आम्ही त्या दिवसाची वाट बघतोय, पण तुझा पाय घरातून निघतच नाही. जग्गू म्हणतो की माईसाहेब, मला त्यांनी इथे थांबून ठेवलं हो, नाहीतर मी कधीच गेलो असतो. मग त्यांचं मन कसं मोडायचं ना. यावर दादासाहेब म्हणतात की जग्गू, एक सांगू का, रेवतीबाई झालेत लंगड्या घोड्या, त्या लंगड्या घोड्यावर डाव लावल्यावर हरशीलच. मग जग्गू म्हणतो म्हणजे? तर दादासाहेब म्हणतात की म्हणजे वाघाचे पंजे. आम्हाला लागली लॉटरी, ते पण बंपर, आणि तुझी तायडी होणार आहे आता रिटायर, आणि आता सत्ता ना सगळी आमच्या हातात येणार आहे. मग जग्गू आश्चर्याने विचारतो की अशी कोणती लॉटरी लागली आहे तुम्हाला? मग दादासाहेब म्हणतात की कळेल. जग्गू, रेवतीबाईंना ना आमचा एक निरोप दे, त्यांना म्हणाव की बुद्धिबळामध्ये वजीराने कितीही उड्या मारल्या ना, हाणामाऱ्या केल्या तरी जोपर्यंत राजा जिवंत आहे ना तोपर्यंत डाव संपत नसतो. हे ऐकून जग्गू टेन्शनमध्ये येतो. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो. अभिषेक त्याच्या खोलीमध्ये काहीतरी शोधत असतो. दुर्गा तिथे येते आणि अभिषेकला असं सगळा पसारा केलेला बघून म्हणते की आत्ता दिवाळीनिमित्त आवरली होती ना मी खोली, किती पसारा करून ठेवला आहे हा, आणि काय शोधतोयस काय? यावर अभिषेक म्हणतो काय नाही ग, जरा मला शांतपणे शोधू दे. मग दुर्गा म्हणते की अरे माझी बॅग का काढलीस तू, मला सांग ना, मी देते तुला शोधून. यावर अभिषेक म्हणतो की अगं तो हा, आणि असं म्हणून अभिषेक थांबतो आणि म्हणतो की काय नाही, तू जा इथून, मला काम करू दे. मग दुर्गा म्हणते जायला काय नाही, मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं. मगाशी तू बोलून घेतलंस ना अमेय भाऊजींशी, झालं ना सगळं व्यवस्थित? मग अभिषेक रागाने म्हणतो की म्हणजे ज्या पद्धतीने तो तुझ्याशी बोललाय त्याच्यानंतर मी सगळं व्यवस्थित करू हेच हवं आहे ना तुला? म्हणजे तुझ्या बाजूने बोललं त्याची तुला काही किंमतच नाही आहे. मग दुर्गा म्हणते की तू प्रत्येक गोष्टीत असा तिरकस विचार का करतोय रे? त्यांना असं वाटतं, ते असा विचार करतात म्हणून आपणही तसंच करायचं का? त्यांनी आपल्यातलं अंतर वाढत जाणार आहे, कळतंय का तुला? मग अभिषेक म्हणतो ठीक आहे, मी त्याच्याकडे जातो, हात जोडतो आणि त्याला म्हणतो बाबा मला माफ कर, तुला जे वाटतंय ते कर, माझ्या बायकोला बोल, काहीही बोल, मी काहीही आक्षेप घेणार नाही आहे, ठीक आहे? आणि तो म्हणतो की मग हे असलं करण्यात ना मला काही इंटरेस्ट नाही आहे. मग दुर्गा म्हणते की ठीक आहे, मग मीच करते, मला जे काही करायचं आहे ते. इतक्यात दुर्गाला दादासाहेब आवाज देतात. अभिषेक म्हणतो की जा, दादासाहेब बोलवत आहेत, बघ काय म्हणतात. यानंतर दुर्गा तिथून निघून जाते. आता यानंतर अभिषेक इकडे तिकडे काहीतरी शोधत असतो. त्यावेळेस त्याला दुर्गाच्या बॅगमध्ये एक मोबाईल सापडतो. अभिषेक त्या मोबाईलकडे बघून थोडा शॉक होतो. आता यानंतर आपण पाहतो की जग्गू मामा आणि बेबी माम बोलत असतात. जग्गू मामा बेबी माला म्हणतात की बेबी मा, एवढा मोठा फॅन्सी ड्रेस करून आला तुम्ही, पण काय झालं का त्याचा उपयोग? आणि काय तर म्हणे हा शैतानी कडा आहे, तो घातल्यावर माणूस खरं काय ते बोलायला लागतो. मग बोलली का ती खरं डुप्लिकेट दुर्गा? यावर बेबी मा रागाने म्हणते की जग्गू, तोंडाला आवर घाला. मग जग्गू सुद्धा रागाने म्हणतो की का, आम्हाला काय वाटलं तर आम्ही काय
बोलायचं पण नाही आणि हे असले कडे न घालता सुद्धा आम्ही तोंडावरती खरं बोलत असतो. कुणाच्या बापाला घाबरत नाही. हे बघा, तुमच्याने काही होणार नाही हे आम्हाला सांगा, स्पष्ट सांगून टाका, म्हणजे आम्ही पण ठरवून टाकू त्या पोरीचा बंदोबस्त कसा करायचा आहे. हे सगळं ऐकून बेबी मा खूप चिडतात आणि त्याच्यावर ओरडतात आणि जग्गू मंत्र म्हणून जग्गूची मान वाकडी करतात. जग्गू खूप घाबरतो आणि तो बेबी माला हातापाया पडून गयावया करायला लागतो आणि तो तिथेच खाली कोसळतो आणि म्हणतो की लहान तोंडी मोठा घास घेतला, मला माफ करा बेबी मा, पण यातून मला मोकळं करा. मग बेबी मा मंत्र म्हणून जग्गू मामाची मान सरळ करते. आता बेबी मा जग्गूला म्हणतात की मी आज या घरात आहे म्हणून हे घर तरले, जाऊन सांग तुझ्या बहिणीला हे घर घशात घालायचा डाव आहे त्या दुर्गाचा आणि तिच्या त्या देवीचा, पण मी हे होऊ देणार नाही. जग्गू बेबीमासमोर हात जोडून म्हणतो की सॉरी बेबीमा, चुकलं माझं, मला माफ करा. आणि म्हणतो की काय सांगू तुम्हाला, मला आणि माईसाहेबांना खूप टेन्शन आलेलं आहे. त्या दुर्गाला आपला सगळा भूतकाळ ठाऊक आहे आणि ती कोण आहे ते पण आम्हाला समजत नाही आहे. उद्या जर का तिने सगळं सत्य जगासमोर आणलं तर काय करायचं आम्ही, तुम्हीच सांगा आम्हाला. मग बेबीमा म्हणते की असं काही होणार नाही जग्गू, काळजी नको करू, पण एक गोष्ट लक्षात घे, वादळ आलं ना की मोठी मोठी झाडं कोलमडून पडतात आणि जी टिकून राहतात ती असतात गवताची पातं आणि आपल्याला गवताचं पातं बनून राहायचं आहे. कितीही वादळ आलं तरी विसरून चालणार नाही. मग जग्गू मामा म्हणतो की आता तुम्ही सांगा की आम्ही काय करायचं. मग बेबीमा म्हणते की आता रेवतीला सांगून थकलोय आम्ही, आपले सगळेच प्यादे कुचक आम्ही ठरलेत आणि म्हणते की सैतानाची आज्ञा झाली आणि कालिंदीने स्वतःची चाली खेळली. तर जग्गू मामा आश्चर्याने म्हणतो की कोणती चाली, आम्हाला पण सांगा ना. मग बेबीमा म्हणते की आता मी असे एक नाट्य खेळणार आहे की जे बघून घरातले सगळे बिथरतील. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो की दुर्गा आणि दादासाहेब बोलत असतात. दादासाहेब दुर्गाला म्हणतात की सुनबाई, फराळ छान झाला होता, चव आहे तुमच्या हाताला. दुर्गा खुश होऊन म्हणते की थँक्यू दादासाहेब, खरं सांगायचं तर मला फारच दडपण आलं होतं आधी, म्हणजे सगळेजण पहिल्यांदाच माझ्या हातचा फराळ खाणार होते ना, आवडेल न आवडेल काहीच माहिती नव्हतं. मग दादासाहेब म्हणतात की कसं आहे ना, एखादी गोष्ट मनापासून केली ना की ती सगळ्यांना आवडतेच. भीती कधी वाटते माहिती आहे का, मनामध्ये खोटेपणा असतो तेव्हा, बरोबर की नाही. मग दुर्गा म्हणते की हो बरोबर. मग दादासाहेब दुर्गाला विचारतात की आमच्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल. दुर्गा म्हणते की बोला ना. तेव्हा दादासाहेब दुर्गाला विचारतात की माईसाहेब म्हणत होत्या तसं काही झालं नव्हतं. तितक्यात दादासाहेब दुर्गाला थांबवत म्हणतात की तिथं काय झालं होतं ते आम्हाला चांगलंच माहिती आहे आणि त्याबद्दल आम्ही विचारतच नाही, आमचा प्रश्नच वेगळा आहे. डोंगराईवर तुम्ही, रेवतीबाई आणि जग्गू तुम्ही तिघे गेलेला बरोबर. मग दुर्गा म्हणते की हो. यानंतर दादासाहेब दुर्गाला विचारतात की तुमच्याशिवाय तिथे अजून कोणी होतं का. यावर दुर्गा म्हणते की नाही, कोणीच नव्हतं. मग दादासाहेब म्हणतात की म्हणजे आम्हाला असं विचारायचं होतं की त्यावेळेस तिथं कोणी गावकरी किंवा कुठे असं भटकणारा एखादा माणूस होता का. मग दुर्गा म्हणते की नाही, ती जागा खूपच सुमसाम आहे, त्यामुळे आम्ही सोडून तिथे कोणीच नव्हतं. मग तुम्ही असं का विचारताय. तितक्या तिथे अभिषेक येतो आणि दुर्गाला म्हणतो की दुर्गा, हा मोबाईल कोणाचा आहे तुझ्या बॅगमध्ये. मग दुर्गा घाबरत अभिषेकच्या हातातून तो मोबाईल घेते आणि म्हणते की अरे माझाच आहे, बंद पडला आहे, बॅगमध्ये सगळ्या टाकायच्याच गोष्टी आहेत, हा पण टाकायचाच होता मला. मग अभिषेक म्हणतो की टाकायचा होता तर टाकून द्यायचा ना, खोलीत कशाला ठेवलास. मग दुर्गा म्हणते की मुळात बॅगेत ठेवला होता ना, तू बॅगेला हात लावलाच कशाला. हे ऐकून दादासाहेब हसायला लागतात आणि अभिषेकला म्हणतात की चिरंजीव, तुमच्या संसाराला ना खऱ्या अर्थाने आत्ता सुरुवात झाली. मग अभिषेक म्हणतो की नाही दादासाहेब, असं काही नाही आणि तो लाजून तिथून निघून जातो. यानंतर दुर्गासुद्धा मी आलेच म्हणून तिथून निघून जाते. आता यानंतर आपण दुसरीकडे पाहतो की जग्गू मामा मोबाईलवर काहीतरी पाहत बसलेला असतो. तितक्यात तिथे अमेय माईसाहेबांना आवाज देत येतो. अमेयला असं माईसाहेबांना आवाज देताना बघून जग्गू मामा अमेयला विचारतो की अमेय कुठे चाललास. मग अमेय म्हणतो की माईसाहेबांना शोधतोय. यावर जग्गू मामा म्हणतो की अरे त्यांच्या पाठी हजारो कामं असतात, तू इकडे ये. आणि त्या अमेयला विचारतात की काय ऐकतोय मी, अभिषेक आणि तुझ्यामध्ये वादावादी झाली म्हणे. मग अमेय म्हणतो की तुला कोण बोललं मामा. यावर जग्गू मामा म्हणतो की बघ, आता या असल्या गोष्टी घरामध्ये काय लपून राहतात होय, अवंतिकाने सांगितलं मला, ती मला म्हणाली की अभिषेक फाडफाड बोलला म्हणे तुला. मी म्हटलं की अमेयला हे शक्यच नाही, ते दोघं तर एकमेकांना जय वीरूपेक्षा जास्त जवळचे आहेत. अमेय म्हणतो की मलाही तेच वाटत होतं मामा, पण अभिषेकला माझ्यापेक्षा ती दुर्गा जास्त जवळची वाटते ना, त्याला असं वाटतं की तीच खरी दुर्गा आहे. यावर जग्गू मामा म्हणतो की हां, आला ना तुला पण डाऊट. अरे बाबा, आम्ही पण तेच सांगतोय, पण आमचं कोण ऐकतं, ते आम्ही अडाणी माणसं नाही का.
तुला सांगतो, एकदा बाईने नवऱ्याला आपल्या प्रेमामध्ये अडकवलं ना की तो पार गेला कामातून असं म्हणून समज. मग अमेय म्हणतो की अरे पण मामा, प्रेमात इतकं आंधळं व्हायचं की ती आज आलेली मुलगी तिच्यामुळे आमच्या इतक्या वर्षाचं नातं असं विसरून जायचं. मी ना माईसाहेबांना आजच जाऊन सांगतो की अभिषेकला जाऊन समजावा की ती कोण, कुठली कालची मुलगी, तिच्यामुळे घरात भांडणं झाली, मला नाही चालणार हे. मग जग्गू मामा खुश होऊन म्हणतो की एकदम करेक्ट बोलला. आणि म्हणतो की अरे बाबा, आमचं तर डोकं चालेना झालंय, काय करावं म्हणजे, की ती दुर्गा नाही, ती कुठली दुर्गा, कुठली पोरगी आहे, ती पोरगी दुर्गा नाही आहे. मग आम्ही म्हणतो की डाऊट कसला मामा, मला जर संधी मिळाली ना तर मी शोधूनच काढेल की ही दुर्गा नाही आहे. मग जग्गू मामा म्हणतो की आपण अशी आयडिया करायची ना की ही पोरगी घरातून निघून गेली पाहिजे आणि हे सगळं सिक्रेटली झालं पाहिजे. आता यानंतर आपण पाहतो की अवंतिकाने ईशाला आरतीचं ताट तयार करून आणायला सांगितलेलं असतं, तेव्हा ईशा आरतीचं ताट तयार करून घेऊन येते. आणि अवंतिका म्हणते की हे काय आहे, असं कोणी आरतीचं ताट तयार करतं का? आज माईसाहेब आणि जग्गू मामा यांच्यासाठी फार मोठा दिवस आहे आणि हे जर असं माईसाहेबांनी बघितलं ना तर त्या खूप चिडतील. मग ईशा म्हणते की वहिनी, मला ना माचीस पेटी सापडत नाही आहे. मग अवंतिका इकडे तिकडे बघते आणि तिला बेबीमा दिसते. मग ती बेबीमाला आवाज देत म्हणते की कालिंदी मावशी, जरा माचीस पेटी द्याल का? मग बेबीमा माचीसची पेटी हातात घेऊन अवंतिकाला द्यायला जात असतात, तितक्यात तिला खंडेरायाची मूर्ती दिसते आणि बेबीमा एकदम घाबरून जाते. आणि बेबीमा म्हणते की घ्या गं पोरींनो, इथूनच घे. यावर अवंतिका म्हणते की तुम्ही इथे आणून द्या ना, आम्ही कामात आहोत ना. तेव्हा बेबीमा तिथूनच माचीसची पेटी फेकून देते. मग अवंतिका त्यांच्यावर चिडून म्हणते की मावशी, असं कोणी फेकतं का माचीस पेटी? ईशासुद्धा ओरडते की आणि चुकून देवाजवळ हे गेलं असतं तर? तितक्यात तिथे दुर्गासुद्धा येते. बेबीमा म्हणते की ते भाऊबीजेची तयारी करत आहे ना, त्यामुळे जरा घाई गडबडीत आहे, म्हणूनच इथूनच फेकली. हे सगळं बघून दुर्गासुद्धा शॉक होते. आता इकडे अवंतिका म्हणते की काय नाही, काम लागतात ना, म्हणून ही सगळी नाटकं आहे त्यांची. आता यानंतर आपण इकडे पाहतो की जग्गू मामा माईसाहेबांना म्हणतो की तायडे, तुझ्या हातून भाऊबीज झाली म्हटलं की दिवाळी असल्यासारखं वाटतं बघ. मग माईसाहेब म्हणतात की राहू द्या, उगाच गोडी लावणं बंद कर. आता अजिंक्य जग्गू मामाला म्हणतो की मामा, माईसाहेबांना काहीतरी भारी गिफ्ट द्या. जग्गू मामा अजिंक्यला म्हणतो की अरे देणार की, मी काय घाबरतो की काय? आणि तो माईसाहेबांना म्हणतो की तायडे, अशी एक नंबर ओवाळणी देतो ना तुला की यंदाची भाऊबीज ना तुझ्या कायम लक्षात राहील बघ. तितक्यात तिथे दुर्गा येते आणि माईसाहेबांना म्हणते की माईसाहेब 1 मिनिट. माईसाहेब दुर्गाकडे बघत म्हणते की आता तुमचं काय मध्येच? मग दुर्गा म्हणते की नाही, इतकं काय नाही आहे, पण मला असं वाटतंय की यावर्षीची भाऊबीज जरा थोडीशी वेगळ्या पद्धतीने केली तर. मग जग्गू मामा म्हणतो की वेगळ्या पद्धतीने म्हणजे भावाने बहिणीला ओवाळायचं की काय? मग दुर्गा म्हणते की नाही, तसं नाही, भावाने भावाला ओवाळायचं. माईसाहेब शॉक होऊन विचारतात की काय? अहो, तुमचं डोकं ठिकाणावर आहे की नाही? तितक्यात तिथे ईशा आमेला घेऊन येते आणि म्हणते की 100% माईसाहेब, दुर्गाच्या डोक्यात एक कमाल आयडिया आली आहे. माईसाहेब दुर्गाकडे बघायला लागतात, तेव्हा दुर्गा म्हणते की आपण हे सण पद्धती घरातल्या लोकांना एकमेकांबरोबर आणण्यासाठी साजरा करतो ना. मग या ओवाळणीच्या निमित्ताने 2 लहान मुलांसारख्या भांडणाऱ्या भावांना त्यांच्या मनातली अडी दूर करता येण्यास मदत करता आली तर काय हरकत आहे ओवाळायला? मग ईशा म्हणते की पण कोण कोणाला ओवाळणार आहे? तर अजिंक्य म्हणतो की अभिषेक धाकटा आहे ना, तो ओवाळेल की अमेयला. यानंतर ईशा जबरदस्तीने अमेयला बसायला सांगते आणि दुर्गासुद्धा अभिषेकला अमेयच्या समोर घेऊन येते. दोघेही एकमेकांकडे खूप रागाने बघत असतात. आता दुर्गा माईसाहेबांना म्हणते की माईसाहेब, तुमच्या 2 सख्या मुलांमध्ये भांडण मिटणार असतील तर तुम्हाला नाही का आवडणार ते सांगा बरं. यानंतर माईसाहेब ओवाळणीचं ताट दुर्गाच्या हातात देतात. दुर्गा ते ताट अभिषेककडे देते. यानंतर अभिषेक अमेयला ओवाळतो आणि जायला लागतो. इतक्यात ईशा अभिषेकला म्हणते की अभिषेक, भावाचं तोंड गोड नाही करणार. मग अभिषेक अमेयला पेढा भरवायला घेतो. तितक्यात अमेय अभिषेकला थांबवत म्हणतो की 1 मिनिट. ओवाळून झाल्यानंतर लहानांनी मोठ्यांच्या पाया पडायचं. यानंतर अभिषेक अमेयच्या पाया पडायला लागतो. तितक्यात अमेय अभिषेकला थांबवतो आणि उठून त्याला मिठी मारतो. दोघेही एकमेकांकडे बघून हसतात. अभिषेक अमेयला म्हणतो की सॉरी, मी जरा जास्तच हायपर झालो. आता यानंतर दोघेही एकमेकांना पेढ्याचा घास भरवतात. सगळेजण हे बघून खूप खुश होतात. आता यानंतर दुर्गासुद्धा अजिंक्यला ओवाळते. तेव्हा अजिंक्य दुर्गाला विचारतो की बोल, काय ओवाळणी देऊ तुला? यावर दुर्गा म्हणते की नाही, तुम्ही सदैव आमच्या पाठीशी राहा, बाकी काहीही नको मला.
मग अजिंक्य दुर्गाला म्हणतो की माझे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहेत. यानंतर माईसाहेब दुर्गाला म्हणतात की तुमचं झालं असेल तर आम्ही आमच्या भावाला ओवाळायचं का. यानंतर माईसाहेब जग्गूला ओवाळतात. ओवाळणी म्हणून जग्गू एक गिफ्ट देतो. माईसाहेब ते गिफ्ट ओपन करून बघतात तर त्यात एक सुंदरसा हार असतो. तो हार बघून सगळेजण खूप शॉक होतात. अभिषेक हाराकडे बघून आश्चर्याने विचारतो की मामा, हा तर मी आणलेला हार आहे आणि हा हार तुला कुठे सापडला. यावर जग्गू मामा घाबरत म्हणतो की सापडला, अरे बाबा, चोख दमडी देऊन विकत घेऊन आलोय मी. आणि मागच्या महिन्यात दीपिकाचा एक सिनेमा आलेला होता बघ, आणि त्याच्यामध्ये तिने सेम टू सेम असाच हार घातला होता. खूप फेमस आहे ही डिझाईन. मग अभिषेक जग्गू मामाच्या हातातून हार घेऊन म्हणतो की इकडे दे बघू. म्हणून अभिषेक तो हार बघायला लागतो. तितक्यात कोणीतरी दरवाजा वाजवतो. सगळेजण दरवाजाकडे बघायला लागतात तर बाहेर पोलीस आलेले असतात. पोलिसांना बघून सगळेच आश्चर्याने बघायला लागतात. पोलीस आतमध्ये येऊन म्हणतात की दादासाहेबांनी बोलवलं आहे, म्हणाले की महत्त्वाचं काम आहे काहीतरी. यानंतर अवंतिका पोलिसांना दादासाहेबांच्या खोलीत